सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे। शहरातील मुख्य रस्त्यावरील टपरीधारक तसेच दुकानासमोर असलेले अनधिकृत कंपाऊंड शेड मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने काढण्यात येत असताना आज दिनांक 23 जून रोजी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान पंचवटी भागातील अमृतधाम रोडवरील अतिक्रमण काढत असताना दुकान व्यावसायिकांनी थेट महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धावून जात धक्काबुक्की केली आहे। वाहतूक पोलिसांनी सदर भाजी विक्रेत्यांना ताब्यात घेतलं असून राजेश पोपटराव सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक रोड भागातील सोमवार बाजार सुद्धा अशाच प्रकारे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पसरल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते। तसेच जेल रोड, सैलानी बाबा, नारायण बापू चौकातील होली फ्लावर शाळेसमोर KN केला स्कूल, नाशिक रोड भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सिन्नर फाटा अशा मुख्य रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते व इतर दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने मांडले। याकडे महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। सदरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।